तर हाय मित्रांनो, एल टीचा ॲटो स्विच कसा जोडायचा हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, हा पिवळा, निळा, लाल वायर, हा जे रिलीचे ते 3 पॉईंट राहतात मित्रांनो वरचे, याला जोडा मित्रांनो. पहिले आपण लाल वायर, दुसरा जोडा मित्रांनो पिवळा वायर, तिसरा जोडा मित्रांनो निळा वायर. तसेच मित्रांनो काय करायचं हे बघा. आता एक ग्रीन वायर दिसत आहे मित्रांनो तुम्हाला, हे पहा, एक ग्रीन वायर, ग्रीन 95, हा ग्रीन 95 दिसत आहे मित्रांनो. तर काय करायचं मित्रांनो, हे बघा रिलेच्या पाठीमागं काय दिलेलं आहे मित्रांनो, हे बघा मित्रांनो 96, हे 95 दिलेलं आहे मित्रांनो. हे बघा, हे 95 दिलेलं आहे. तो जो ग्रीन वायर आहे मित्रांनो, ही मधातले लूप काढून टाकायची मित्रांनो. रिलेच्या मधातली लूप काढून टाकायची मित्रांनो. बघा आपण लूप काढत आहे. हे बघा मित्रांनो, ग्रीन वायर इथे जोडत आहे मित्रांनो आपण 95 ला. हे बघा मित्रांनो, ग्रीन 95 ला जोडत आहे आपण. ग्रीन 95 ला जोडत आहे मित्रांनो. याला करून घेऊ टाईट आपण मित्रांनो. ग्रीन 95. आता व्हाईट मित्रांनो, हे बघा व्हाईट मित्रांनो, व्हाईट वायर आहे 93 मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो, व्हाईट वायर आहे इथं 93, हे बघा 93. तर जो व्हाईट वायर आहे मित्रांनो, आपण 93 ला जोडू मित्रांनो. 93 ला जोडत आहे आपण. जे 94 आहे ग्रे वायर आहे मित्रांनो, 94, हे बघा रिलेच्या पाठीमागे दिलेलं आहे मित्रांनो 94. हा वायर 94 ला जोडू मित्रांनो आपण. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो ॲटो स्विच जोडायची. झालं 94 मित्रांनो. आपल्याला टायमिंग जर सेट करायची असेल तर हा जो बटन असते मित्रांनो, हा बटन आपण 1 मिनिटावर सेट करू शकतो, अर्ध्या मिनिटावर सेट करू शकतो मित्रांनो, 2 मिनिटावर सेट करू शकतो. याच्यामध्ये मित्रांनो काय होतं,